श्रीमद दासबोध पाहतो आहोत. आज पहिल्या दशकातला 5वा समास आपण घेणार आहोत. संत स्तवन नाम समास असं ते नाव आहे. सद्गुरु स्तवन झालं, आता संत स्तवन आहे. समर्थ म्हणतात, आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. पहिल्याच ओवीत समर्थांनी स्पष्ट केलं की सज्जनांना वंदन का करायचं आहे, त्यांचं महात्म्य काय आहे. आता सज्जन ह्याचा अर्थ तरी काय? सतजन, सत मध्ये ज्यांचा अखंड वास आहे, त्या बोधावर अखंड जे आहेत असे सज्जन म्हणजे संत. संतांची व्याख्या करताना केलेली आहे, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत. किंवा असंही म्हटलेलं आहे, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, जया अंतरी ज्ञान जागे तोची साधू. चार लोकांसारखा दिसतो, वरवर तसाच असतो, खाणं बोलणं तसंच आहे, परंतु अंतरात जागृत असतो. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती आणि यस्याम जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. ज्या बाबतीमध्ये सामान्य मंडळी ही झोपलेली असतात, त्या बाबतीत संत हे जागृत असतात. आणि ज्या ठिकाणी सामान्य मंडळी जागी असतात, त्या ठिकाणी झोपलेली असतात. याचा अर्थ ऐहिक गोष्टीच्या बाबतीत सामान्य मंडळी अत्यंत दक्ष असतात, संत त्या गोष्टी गौणत्वाने घेतात. परंतु जो भगवंत आहे तो त्यांनी जाणलेला असतो. चळेना ढळेना देव ऐसा ज्यांचा अंतर्भाव. त्यांना माहिती आहे की खरा जो देव आहे निर्गुण निराकार, तो चळणारा ढळणारा नाही, फुटणारा नाशणारा भिजणारा असा नाही आहे. तो अखंड असतची असे सर्व काळ. असा जो परमात्मा आहे त्याला जाणणारे जे असतात त्याला संत असं म्हणतात. आणि ते संत म्हणजे सज्जन, आणि त्यांना मी आता वंदन करतो. आता वंदीन सज्जन म्हटलं. कशासाठी वंदन करतो? जे परमार्थाचे अधिष्ठान, परमार्थाचं आश्रयस्थान हे संत असतात. परमार्थ एरवी जगामध्ये कुठं त्याला जागा नाही अशी परिस्थिती झालेली आहे. अशा परिस्थितीत परमार्थ राहतो कुठे? सामान्य माणसाला देखील आश्रयस्थान लागतं. आपल्याला पृथ्वीचा आश्रय लागतो आणि परमार्थाला आश्रय संतांचा असतो. त्यामुळे परमार्थाचे अधिष्ठान आश्रयस्थान असे असलेले हे संत आहेत. संत नाहीत तर परमार्थ नाही. संतांच्या आश्रयावर परमार्थ जगतो. संत परमार्थाला जगवतात, स्वतः जगतात, जगवतात आणि इतरांनाही त्या परमार्थावर चालण्याचं, त्या मार्गावर चालण्याचं प्रबोध करतात, मार्गदर्शन करतात. म्हणून संतांचं महात्म्य आहे. परमार्थाचं महत्व काय आहे? कशासाठी परमार्थ पाहिजे आहे? तर परमार्थाने भगवंत प्रगट होतो. जो आहेच आहे पण गुह्य आहे तो प्रगट होतो. जो साधक परमार्थ करत असेल खऱ्या अर्थाने, तो स्वयं परमात्म रूप होतो. त्याला स्वरूप बोध होतो, त्याला आत्मदर्शन होतं आणि त्या साधकाचं जीवन धन्य होतं. त्यामुळे जीवन धन्य करणारा परमार्थ हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा नुसता संसार नाही, संसाराच्या जोडीनं परमार्थ करा. नुसता प्रपंच नाही आणि नुसता परमार्थही नाही. प्रपंच परमार्थ साधाल तरी तुम्ही विवेकी असं म्हटलंय. आणि परमार्थ जर नसेल तर तो परमार्थ नाही, तो भिकारी असं म्हटलंय. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. म्हणजे व्यवहारामध्ये ऐहिक जगामध्ये तो कितीही मोठा मानला गेला असला, किती संपत्तीवान असला, सत्तावान असला, तरी संतांच्या दृष्टीनं तो भिकारी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून परमार्थाला विशेष महत्व दिले. आता परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे? स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ. स्वतः पुरतं जीवन जगणारा तो स्वार्थी. काय करताय, कशासाठी करताय असं विचारलं तर मी, माझं आणि माझ्या भोवती जी काही चार मंडळी असतील ती आत्यंतिक स्वार्थी असेल तो फक्त स्वतःचाच विचार करतो, आपल्या नातलगांचा, मुला माणसांचा देखील विचार करत नाही, अशा तऱ्हेचा एक असतो तो अत्यंतिक स्वार्थी.
पण सर्वसामान्य आपल्यापुरता विचार करणारा तो स्वार्थी म्हटलेला आहे. परार्थी जो आहे तो आपलंही ठीक आहे ना बघतो आणि त्याचबरोबर दुसऱ्यासाठी काही करता येण्याचा प्रयत्न करतो, त्याला परार्थी म्हटलेला आहे. आणि परमार्थी जो आहे तो इतका व्यापक आहे की दुसऱ्याला समाधान देतच तो जगत असतो. फेडित पाप ताप पोखित तिरींचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तैसी बुडाली काढीत बांधली सोडित. अशा तऱ्हेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे की नदी जशी जात असते, वृक्ष जसा असतो, दुसऱ्यासाठीच जगत असतो, तसे या परमार्थी माणसाचे जीवन असतं. आपण गेलो तरी चालेल पण दुसरा जगला पाहिजे. समयीची ज्योत जशी असते स्वतः जळत असते आणि प्रकाश देत असते, असा हा जीवन जगणारा जो आहे त्याला परमार्थी असं म्हटलेलं आहे. आणि परमार्थी मनुष्य जो असतो त्याच्यामुळेच खरं सांगायचं म्हणजे जग चाललेलं असतं. परमेश्वर त्याच्या स्वरूपाने या विश्वामध्ये वास्तव्य करून असतो. असा अत्यंतिक परमार्थी म्हणजे संत आहे. आणि त्या संतांच्यामुळेच गुह्य ज्ञान हे जगाला मिळत असतं. आणि म्हणून त्यांचं ऋण अपार आहे. म्हणून आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गेली, तुकोबांची पालखी गेली, सारी मंडळी त्यांचं ऋण फेडू शकत नाही. म्हणून त्यांच्या प्रतिमा, त्यांच्या पालख्या खांद्यावर घेऊन, डोक्यावर घेऊन नाचत असतात, मिरवत असतात. असं काही कुणी एखादा श्रीमंत मनुष्य आहे म्हणून त्याची पालखी काढली, किंवा एखादा सत्तावान आहे म्हणून ती तात्पुरती असते, सत्तेवरून घसरला की कुणी विचारत नाही, अशी परिस्थिती असते. परंतु असे जे संत असतात, परमार्थी असतात, ते मात्र अखंड अनेकांच्या अंतःकरणामध्ये घर करून राहिलेले असतात. सर्व मंडळी त्यांच्या पायाशी लीन झालेली असतात, नम्र झालेली असतात. असे एक परमार्थाचे विशेष महत्व आहे. परंतु सामान्यतः मंडळी ना परमार्थाची गोडी फारशी लागलेली दिसत नाही. त्याचं कारण त्यांना महत्वच कळलेलं नसतं. जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होई सुलभ, संत संगे करुणी. समर्थ म्हणतात जी वस्तू म्हणजे परमात्मा परम दुर्लभ आहे. का बरं दुर्लभ झाला? वस्तुतः सगळीकडे तोच भरलेला आहे असं सगळे संत सांगतात. भगवंते पुन्हा पुन्हा सांगतात, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्तीना म्हणतात. माझ्याखेरी दुसरं काही नाही, आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिल माझेची ओतले, परी कर्म कैसे आड आले, जे मीची नाही म्हणते. आत बाहेर सगळीकडे मीच भरून आहे, माझ्याखेरीच काहीही नाही. असं असताना ही वस्तू परम दुर्लभ का झालेली आहे? त्याचं कारण ही वस्तू आपण जे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या इंद्रियांनी पाहतो, ऐकतो, चाखतो, अशी ही वस्तू नाही आहे. ही वस्तू डोळ्याने पाहता येण्यासारखी नाही आहे, सूक्ष्म आहे. स्थूल गोष्टी आहेत त्या आपण पाहू शकतो. दृष्टीस लागली सवय, जे दिसेल ते पाहावे. डोळ्याला अशी सवय आहे, सारखं पाहत राहायचं, हे पाहतात, ते पाहतात, ते पाहतात, त्याला सवयच लागलेली. ही स्थूल दृष्टी जोपर्यंत आहे, नामरूप आकाराची वस्तू जोपर्यंत दृष्टी पाहते आहे, तोपर्यंत त्याच्या पलीकडे असलेला सूक्ष्म अधिष्ठान रूप जी वस्तू परमात्मा आहे ते त्याला पाहता येत नाही. ते पाहायचं असेल तर दृष्टी सूक्ष्म करावी लागते, बुद्धी सूक्ष्म करावी लागते. ते मनाला भासत नाही, तर्कामध्ये येत नाही, त्यामुळे बुद्धीत मनात सापडत नाही. पण एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मनसा एव इदम आप्तव्यम, मनानीच हे प्राप्त होतं. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी, असंही म्हटलेलं आहे उपनिषदाने. पण आपण जी बुद्धी ज्याला समजतो, पुष्कळ मंडळी बुद्धिमान आहेत आपण म्हणतो. अनेक गुन्हेगारांची बुद्धी बघावी, अतिशय त्यांची चालाकी असते, परंतु त्यांना परमात्मा दिसेल का असं म्हटलं तर दिसणार नाही. तर परमात्मा पाहण्यासाठी जी बुद्धी लागते ती अत्यंत शुद्ध, अत्यंत अग्र, सूक्ष्म अशी बुद्धी साधनेने तयार होते. विशेषतः ध्यान साधनेने अशी बुद्धी तयार होते. आणि अशा बुद्धीलाच तो परमात्मा थोड्याफार प्रमाणात, थोड्याफार का म्हणायचं की प्रत्यक्षामध्ये बुद्धीच्याही पलीकडे, यो बुद्धे हे परतस्तु सहा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मनबुद्धीच्या पलीकडे असलेली ती वस्तू जर पाहायची असेल तर त्यासाठी मनबुद्धी तशी व्हायला पाहिजे, आणि तशी बहुधा नसते. आणि त्यामुळे जी वस्तू परम दुर्लभ झालेली आहे म्हणतात. वस्तुतः प्रगट रामाचे निशाण असं म्हटलेलं आहे. अगं राम प्रगट आहे. एरवी तरी मी कैसा, मी कसा माहितीये का,
जसा भानू सूर्य जसा आहे ना तसा मी प्रगट आहे तुमच्या पुढे, पण दिसत नाही आहे. त्याचं कारण चर्मचक्षु तिथं उपयोगी नाही आहे. त्याला ज्ञानचक्षु उघडले पाहिजे. चर्मचक्षु पण समर्थ त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा अवघाची पूर्वपक्षु आत्मा ठाईचा अलक्षु लक्षवेना. चर्मचक्षुच्या सापेक्ष ज्ञानचक्षु उघडायला पाहिजेत आपण म्हणतो, पण ज्ञानचक्षुनी ती वस्तू मी पाहणार आहे असं जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत ती पाहताच येत नाही. मीच ती वस्तू आहे असा बोध करून घ्यायला पाहिजे, असा अनुभव घ्यायला पाहिजे. तो कसा घ्यायचा हे संत सांगतात, म्हणून संतांचं महात्म्य. म्हणून या समासात समर्थाने जर काही केलं असेल तर वस्तूचं महात्म्य सांगितलेलं आहे, त्याचबरोबर संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे, संतांचे गुण काय आहेत ते सांगितलेले आहेत. आणि म्हणून या समासाचं महत्व विशेष आहे. जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ, त्या वस्तूचा दुर्लभ वस्तूचा लाभ होतो. ती वस्तू सुलभ होते कशी? संत संगे करुणी, संतांच्या संगतीत ते होत. आता प्रश्न असा आला, संत आहेत कुठे? असले तर ओळखायचे कसे? त्यांच्याकडे जाऊन काय विचारायचं? ते काय सांगणार? ते आम्हाला ग्रहण होणार का? ते सांगते की त्याप्रमाणे आपल्याला करता येणार का? असे अनेक प्रश्न जिज्ञासूच्या पुढे उभे राहतात. सामान्य संसारात गुंतलेला मनुष्य ह्या वाटेलाच जात नाही. तो म्हणतो तो परमार्थ, ते संत, ते आत्मज्ञान आम्हाला काही नको, आमचं सगळं छान चाललेलं आहे. जोपर्यंत आघात येत नाही तोपर्यंत छान चाललेलं असतं. मग केव्हा तरी आयुष्यात अशी वेळ येते तेव्हा कावरे बावरे होऊन पाहायला लागतात. उपनिषदात जशी गोष्ट सांगितलेली आहे, 2 पक्षी झाडावर आहेत. एक शांत स्थिर आपल्या ठिकाणी उंच बसलेला आहे आणि दुसरा पक्षी आहे तो फळं खात फिरतो आहे. आणि फळं खाता खाता गोड लागतात तोपर्यंत बरं वाटतं. एखादं कडू फळ राहायला लागलं म्हणजे मात्र कावरा बारा होऊन इकडे तिकडे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्यासारखाच एक पक्षी उंच फांदीवर बसलेला आहे, शांतपणाने आनंदात बसलेला आहे. मग तेव्हा त्याचा विचार येतो की आपण असे इथं राहिलेलो आहोत सुखदुःखाच्या गटांगळ्या खात, आणि तो तर पक्षी आहे आनंदात राहिलेला आहे. आता इथून तिथं कसं जायचं? असं सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा कधी कधी असे प्रसंग येतात. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी असं म्हटलेलं आहे. पण अशा वेळेला तरी सावध झाले, संतांच्या संगतीला गेले तर संत ती वस्तू दाखवण्याचं काम करतात. म्हणून इथं संतांचं महत्व सांगितलेलं आहे. इथेही म्हणतात वस्तू प्रगटची असे, वस्तू प्रगट आहे, पाहता कोणासीच न दिसे, ती दृष्टीनं पाहण्याची वस्तू नाही. नाना साधनी सायासे न पडे ठाई, नाना प्रकारचे प्रयत्न काही मंडळी करतात. मग लक्षात आलं की ही वस्तू आपल्याला सापडवायची आहे, या वस्तूच्या ठिकाणीच आनंद सुख समाधान आहे एवढं कळलं परोक्ष ज्ञानाने, ग्रंथ वाचून, प्रवचन ऐकून, किंवा त्याला लक्षात येतं की काहीतरी साधना करायला पाहिजे आणि ही वस्तू प्राप्त करून घ्यायला पाहिजे. म्हणून नाना साधन तो करायला लागतो, नाना प्रकारचे कष्ट करायला लागतो. परंतु त्याही बाबतीत समर्थ म्हणतात साधनी साधण्यासारखी ही वस्तू नाही, साधनी जे साधावे ते आपणची स्वभाव आहे. ते साधनेच्या नावे शून्याकार. साधना करून जे साधायचे आहे ते तू स्वतः आहेस. आता साधना कशासाठी? परंतु ते ग्रहण करण्याची पातळी नसल्यामुळे ज्या अज्ञानाने ज्ञान झाकलं गेलेलं आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी, ज्या मनाने बुद्धीने तो विषय ग्रहण करायचा आहे तो मन बुद्धी अशुद्ध आहे ती शुद्ध करण्यासाठी साधना करायला लागते. म्हणून पुन्हा पुन्हा कर्म कसं करावं, भक्ती कशी करावी असं म्हणताना त्याची फलश्रुती काय, त्याचा परिणाम काय हे सांगताना पुन्हा पुन्हा भगवंतांनी सत्तांनी म्हटलेलं आहे चित्त शुद्धीसाठी या सगळ्या गोष्टी करायच्या. चित्त शुद्ध असेल तर वेळ लागत नाही. रामकृष्णाने जसं म्हटलं 3 प्रकारचे शिष्य असतात. जर कापरासारखा असेल तर त्याला तयारी करावी लागत नाही. त्याच्याजवळ नुसती काडी धरली पेटलेली की ताबडतोब तो कापूर जळून जातो. लाकूड जर असेल तर त्याला जरा अग्नी दिला तरी सुद्धा त्याला फुंकून फुंकून तो अग्नी प्रज्वलित करावा लागतो. परंतु ओलं लाकूड जर असेल तर कितीही त्याला अग्नीमध्ये टाका ते इतकं भिजलेलं असतं की ते अग्नी पकडतच नाही. आणि बहुतेक सर्व माणसं ह्या भिजलेल्या लाकडासारखी असतात. तो जीव, ते मन बुद्धी देह इंद्रिय त्या विषयामध्ये इतकी काही बुडालेली असतात
की थोडंसं वैराग्य देखील जोपर्यंत त्यांच्यात नाही तोपर्यंत ही परमार्थाची वाटचालच होऊ शकत नाही. संतांच्याकडे जाताना तरी निदान काही शास्त्रांचा अभ्यास, काही थोडं वैराग्य, काही विवेक असं काही जर असेल तर त्यांनी सांगितलेलं आपल्याला लक्षात येतं आणि वाटचाल होऊ शकते. पण काहीच जर नाही, वैराग्यही नाही, विवेकही नाही, शास्त्राचा अभ्यास नाही, काही साधना नाही, ध्यान नाही, नाम नाही, काहीच नाही असं जर असेल तर मात्र त्यांनी सांगितलेला बोध देखील त्यांना ग्रहण होत नाही. परंतु तयार जर असेल तर मात्र जी वस्तू झाकलेली आहे असं वाटत असतं ती प्रगट होते. कारण म्हटलेलं आहे, जया प्रती तू लपसी तया विश्व हे दाविसी. तू लपलेला आहेस त्यांना हे विश्व दिसतं आणि प्रगट जई करीसी आगवेची तू. आणि तू स्वतः जेव्हा प्रगट होतोस तेव्हा मात्र असं लक्षात येतं की विश्व या नावाचा पदार्थ नसून तूच विश्वरूपाने नटलेला आहेस. जे काही नामरूप आकार दिसत आहे ते तूच आहेस. पण जोपर्यंत नामरूप आकाराकडे दृष्टी गेलेली आहे तोपर्यंत अधिष्ठान जे गुप्त आहे, लुप्त आहे, ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून जे दिसणार आहे ते बाजूला सारून पहिल्यांदा अधिष्ठान जाणून घ्यायचं आहे. मग लक्षात येतं की अधिष्ठान आणि दिसणार हे दोन नसून एक आहे. म्हणून ही जी सगळी वाटचाल आहे, हा जो सगळा मार्ग आहे, हे संत आपल्याला सांगत असतात. म्हणून त्यांनी इथं म्हटलंय की उदंड साधना केली तरी ती परमात्मा ठाई पडणारा नाही. त्यासाठी आपल्याला संतांचं स्तवन करायला लागतं आणि मग संत आपल्याला तो मार्ग दाखवतात. कारण काय आहे, मायेमुळे हे सगळं झाकून गेलेलं आहे. मायेची कार्य दोन सांगितली आहेत. माया असलेली वस्तू झाकून ठेवते आणि नसलेली दाखवते. त्याचबरोबर मायेची दोन कार्यही सांगितलेली आहेत. एक दोन प्रकारही सांगितलेले आहेत. एक भगवंताची माया आहे आणि ज्या मायेमध्ये आपण गुरफटलो आहोत ती. ह्या ठिकाणी मात्र मायेमध्ये जे गुरफटलो आहोत त्याच्या बाहेर आपल्याला पडायचं आहे. म्हणून ही जी वस्तू दाखवायची आहे ही वस्तू दाखवण्याचं काम संत करतात. किती पैसे दिले म्हणजे ही वस्तू दाखवता येईल? कोणत्या सत्तेखाली आपण आज्ञा करू शकतो की ही वस्तू आम्हाला दाखवा म्हणून? इथं संपत्तीचं काम नाही, सत्तेचं काम नाही, मोठी विद्वत्ता पांडित्याचं हे काम नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वस्तूला दाखवण्याच्या बाबतीत असमर्थ आहेत. संतच फक्त हे काम करू शकतात. कारण संत त्या ठिकाणी जाऊन पोचलेले असतात, स्वयमेव ते झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य असतं की येणाऱ्याला ती वस्तू दाखवण्याचं. त्याला त्या ठिकाणी उंच घेऊन जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. म्हणून संतांचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि प्रत्यक्षात असं असतं की जीवाला ती वस्तू मिळाल्याखेरीज किंवा त्या ठिकाणी गेल्याखेरीज समाधान मिळत नाही. सामान्य जीव जो असतो तो समाधानासाठी बाहेर उड्या मारत असतो. नाना विषयात समाधान मिळेल अशा कल्पनेनं तो नाना प्रकाराने ही विषय संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, काही पाहतो, काही ऐकतो, काही खातो, कुठं जातो, अशा तऱ्हेनं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात येतं की ते समाधान अल्पकाळ टिकतं, जरा वेळाने पुन्हा ते नाहीसं होतं. अशा परिस्थितीत खरं समाधान कशात आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे, तव जे होय तया नाव सुख. सुखाची व्याख्या, समाधानाची व्याख्या की जीव जो लांब झालेला आहे त्याला पुन्हा मूळ रूपामध्ये जाणं हे समाधान आहे. त्याला मूळ मी सच्चिदानंद रूप आहे हा बोध यायला पाहिजे. हा बोध देण्याचं काम संत करत असतात. म्हणून संतांचं महात्म्य सांगितलंय. जेथे परीक्षावंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूसी. या ठिकाणी समर्थ म्हणतात जे परीक्षावंत आहे, परीक्षावंत याचा अर्थ नाना विषयांचा अभ्यास केलेला आहे, नाना प्रकारचं ज्ञान घेतलेलं आहे, परंतु नाना प्रकारचं ज्ञान घेतल्याने ही वस्तू दिसेल असं संभवत नाही. म्हणून परीक्षावंत ठकले असं म्हटलेलं आहे. ठकले याचा अर्थ आत्मज्ञानाविरहित जे जे ज्ञान आहे ते ज्ञान इथं उपयोगी नाही. आत्मज्ञानच फक्त या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून परीक्षावंत याचा अर्थ विद्वान, पंडित, अनेक तऱ्हेचं त्यांचं काही प्रवचन करत असतात, व्याख्यानं देत असतात, ग्रंथ लिहित असतात, अनेक ग्रंथांचा अभ्यास करत असतात. परंतु हे सगळे ग्रंथ झाले, प्रवचनं झाली तरी सगळी ही शब्दामध्ये येतात. शब्दाच्या बाबतीत बाप उपयोगी वस्तू म्हटलं आहे. शब्द हे हवे आहेत
परंतु शब्द जिथं संपतात तिथं त्या वस्तूचं अस्तित्व असल्यामुळे हे परीक्षावंत नाना प्रकारच्या खटपटी करून देखील ते ठगतात. मग केव्हा सापडतं ते? तत्व निरशना उपरी असं म्हटलंय. पंचमहाभूताचा देह आहे, तत्वी तत्व मेळविले. पृथ्वीमध्ये आपापामध्ये तेज तेजामध्ये अशा तऱ्हेची घालवल्यानंतर मग जे उर्वरित राहतं तीच ती वस्तू आहे. तर ती वस्तू संतांच्यामुळे आपल्याला प्राप्त होते. त्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघूया. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा हृदः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.